my side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या बॅनरमध्ये. आज आपण बनवणार आहोत विठू माऊलीचे आषाढी एकादशी निमित्त सिनेमॅटिक बॅनर. या बॅनरसाठी लागणारे सगळे साहित्य, सगळे मटेरियल PNG तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. त्या झिप फाईलला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेप्समध्ये दिलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ट्युटोरियलला. तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. यावर अगोदर मी काही काम केलं असल्यामुळे ते तसं ओपन झालेलं आहे. तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन झालेलं आहे. तो समोर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे त्याला आपण डिलीट करून घेऊ आणि स्किन जरा आपण ही रोटेट करून घेऊया, जेणेकरून तुम्हालाही दिसायला चांगलं वाटेल. तर सर्वात आधी आपण जो बॅकग्राऊंड दिलेला आहे ते आपण तिथं ॲड करून घेऊया. त्याची साईज मी तुम्हाला नाही सांगू शकलो. तर त्यासाठी काय करायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इमेज फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून मी तुम्हाला जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची कॅनव्हासची साईज इथे एवढी होऊन जाईल. याला ओके करायचं आहे. तर प्लसच्या आयकॉनवर जाऊन आपल्याला जे PNG दिलेले आहेत त्या सर्व PNG इथं ॲड करायचे आहे. याचा एक्सपेक्ट रेशो 100 करून घ्यायचा आहे आणि लेअरच्या पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे दुसरी जी शॅडो PNG आहे ती सुद्धा आपण इथं ॲड करून घेणार आहोत. मित्रांनो, मटेरियल मी तुम्हाला पूर्ण रेशोमध्ये सेव्ह करून दिलेलं आहे. तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त अरेंज करून त्याचा एक्सपेक्ट रेशो वाढवून लॉक करत जाऊन लेअर बाय लेअर तुम्हाला ॲड करत जायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी बॅनर एडिटिंग तुम्हाला सांगितलेली आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि बॅनर एडिटिंग करणंही तुम्हाला सोपं जाईल. प्रत्येक टेक्स्ट, प्रत्येक लेअर तुम्हाला मी दिलेली आहे तिला फक्त लॉक करायची आहे, जेणेकरून ती हलणार नाही आणि तुमचं बॅनर व्यवस्थित डिझाईन होईल आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर चला आपण प्रत्येक PNG सेट करून घेऊया आणि लॉक करून घेऊया. व्हिडिओ छोटाच असेल, त्यामुळे पूर्ण बघा. बघा कॅलिग्राफी किती खतरनाक झालेली आहे बघा. त्याला टेक्स्चर इफेक्ट दिलेला आहे. हा कसा दिला आहे हे पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये शिकवणारच आहे आणि मी सांगणारच आहे. लेअर बाय लेअर बघा, प्रत्येक लेअरला लॉक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा छोटाच आहे, त्यामुळे स्किप न करता बघा.
तर फायनल लेअर ॲड झालेली आहे. तर आपण बॅनरला सेव्ह करून घेऊया. इमेज क्वालिटी जी आहे ती आपण अल्ट्रा करून घेऊया. हे सेव्ह करून घेऊ. बॅनर सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, याची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी आपण इकडल्या लाईट रूममध्ये ओपन करूया आणि थोडेसे सेटिंग्स जे आहेत ते करून घेऊया. तर 3 डॉटवर क्लिक करून ॲड फोटोजवर जाऊ फ्रॉम गॅलरी आणि इथं हा आपला फोटो आपण सिलेक्ट करून घेऊया, ॲड करूया. तर फायनली फोटो आपला इथं ॲड झालेला आहे. तर एडिटवर जाऊन याचे जे लाईट्स आहेत ते आपण थोडेसे वाढवून घेऊया. थोडेसे वाढवून घेऊया लाईट्स आणि कॉन्ट्रास्ट थोडंसं वाढवून घेऊया. त्याच्यानंतर याचे हायलाईट्स जे आहे ते कमी करून घेऊया पूर्ण आणि शॅडोज थोडा इन्क्रीज करूया आणि व्हाईट याचं थोडं वाढवून घेऊया, ब्लॅक पण थोडं वाढवून घेऊया. त्याच्यानंतर याच्यात जाऊन टेक्स्चर थोडंसं वाढवायचं आहे. क्लिअरिटी ढीक भरपूर वाढवायची आहे. डेल हा सुद्धा थोडासा वाढवायचा आहे. मित्रांनो, याची जी विग्नेट म्हणून जे ऑप्शन आहे ते थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. इथं मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू नका. इथं कशीही क्वालिटी झाली तरी ती आपण पुन्हा एकदा रिटच ॲपमध्ये जाऊन याला हे करणार आहोत. याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह टू डिव्हाइस हे केल्यानंतर पुन्हा आपण एका नवीन ॲप्लिकेशनमध्ये याला रिटच करूया. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण पुन्हा ते बॅनर रिटचिंगसाठी आणलेलं आहे. याच्यावर क्लिक करूया एनहान्स म्हणून आणि आपण जिथं सेव्ह केलेलं आहे बॅनर तिथून याला पिक करूया आणि याला एनहान्स करूया. एक छोटीशी ॲड लागेल मित्रांनो, ती बघावीच लागेल तुम्हाला. ती ॲड स्किप केल्यानंतर आपल्या एन्हान्सिंगला प्रोसेसिंग होणार आहे. काही सेकंद बाकी आहेत. 5 सेकंद, 4 सेकंद. हे पेड व्हर्जन असल्यामुळे आपल्याला ही ॲड बघावीच लागणार आहे. ही बघा 100%. आता बघा तुम्ही याची बिफोर आणि आफ्टर क्लिअरिटी बघा, एकदम खतरनाक सिनेमॅटिक लुक झालेला आहे बॅनरचा. त्याला आपण सेव्ह करूया. सेव्ह करताना पण एक ॲड लागते मित्रांनो, ती ॲड पण आपल्याला बघावीच लागेल. टाईमपाससाठी सॉल्व करून घ्या पझल. तर फायनली बघा आपलं बॅनर सेव्ह झालेला आहे. फायनल झालेला आहे मित्रांनो आपलं बॅनर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.